बातमी बीडमधून हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी प्रत्येक जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं। पण याच प्रमाणपत्रावर मनोज जरांगेने संशय उपस्थित केलाय। वाटप झालेलं प्रमाणपत्र आपल्याला बघायचंय अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेने दिली आहे। प्रमाणपत्र मिळालेल्या सर्वांनी अंतर्वलीत यावं असं आवाहन सुद्धा जरांगेने केलं आहे। तर वाटप झालेल्या कुणबी प्रमाणपत्रांवर आता जरांगेंना संशय असल्याचं कळत आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांच्याकडून। आकाश, मराठवाड्यात वाटप झालेल्या कुणबी प्रमाणपत्रांवरून जरांगेंना नेमका संशय काय आहे? दीपाली, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आझाद मैदानावरती उपोषण केलं होतं। या उपोषणा दरम्यान सरकारने जे आहे ते हैदराबाद गॅझेट लागू करून जरांगे पाटलांचं उपोषण जे आहे ते स्थगित केलं। यानंतर हैदराबाद गॅझेट लागू झाल्याच्या नंतर जरांगे पाटलांनी मागणी केली होती की 17 तारखेपर्यंत जे आहे ते कुणबी प्रमाणपत्राचं लाभार्थ्यांना वाटप करा अशी मागणी केली होती। या मागणीनुसार सरकारने काल मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये जे आहे ते पालकमंत्र्यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं। मात्र हे जे वाटप करण्यात आलंय हे कुणबी प्रमाणपत्र जे आहेत न्यायमूर्ती जे शिंदे समिती होती त्या शिंदे समितीच्या अहवालाच्या अंतर्गत वाटप करण्यात आलेत का हैदराबाद गॅझेट अंतर्गत करण्यात आलेत हे पाहण्यासाठी जरांगे पाटलांनी जे लाभार्थी आहेत ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं आहे अशा लाभार्थ्यांना अंतर्वलीकडे येण्याची हाक दिली आहे। तर आज मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांना प्रमाणपत्र मिळाले हे बांधव अंतर्वेलीच्या दिशेने जाणार आहेत आणि हे प्रमाणपत्र कशा स्वरूपाचे आहेत याची पाहणी आणि तपासणी जे आहे ते जरांगे पाटील करणार आहेत। आणि यावरती जे शिंदे समितीच्या अंतर्गत जे कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं असेल यावरही जरांगे पाटील बोलणार आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हैदराबाद गॅझेट अंतर्गत जे GR काढण्यात आला होता या अंतर्गत जर हे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले असेल तर पुढे समाजाने काय करायचं हे देखील जरांगे पाटील यातून सांगणार आहेत। नेमकं जरांगे पाटील आता या प्रमाणपत्रावरती काय बोलतात याकडे संबंध राज्याचं लक्ष आता लागल्याचं बघायला मिळत आहे। दीपाली, निश्चितच आकाश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर दरम्यान जरांगेने नेमकं काय म्हटलं होतं पाहूयात। आज प्रत्येक जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी वितरित केलेत प्रमाणपत्र, पण मला ते उद्या बघायचे कसे केलेत, कशा माध्यमातून केलेत, काय गेलं मी बघितल्याशिवाय बोलत नाही। मी त्यांनी चुकलेलं जरी असलं त्यांनी समितीचे अगोदर शोधलेल्या नोंदी शिंदे समितीनं त्या आधारे दिले असले तरी मी बरोबर करणार आहे। आणि गॅझेट लागू केलं त्या आधारे केलेलं असलं तरीही मी पुढचं बरोबर करणार आहे, कारण याच्यावर मी परवा बोलणार आहे करायचंय काय। त्यामुळे उद्याच्याला मी जिल्ह्यात ज्यांना प्रमाणपत्र दिले त्यांनी अंतर्वाली लिहावं असं मी त्यांना विनंती करून सांगितलेलं आहे। कारण फोन केले असते पण आम्हाला माहित नाहीये कोणाकोणाला दिले, म्हणून मीडियाच्या आपल्या भावाच्या या बांधवाच्या माध्यमातूनच मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना ज्यांना कोणी प्रमाणपत्र दिले त्यांनी उद्या 1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत अंतर्वाली लिहावं, 3 वाजू द्या पण यावं